नमस्कार. श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या माझी कविता या ऑनलाईन कवी संमेलनामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल मी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजय भाऊ चौधरी यांचे मी मनापासून आभार मानते. त्याने सुरू केलेल्या ह्या ऑनलाईन राष्ट्रीय कवी संमेलनामध्ये मी डॉक्टर अंजली सामंत डहाणूवरून माझी कविता सादर करत आहे. कवितेचे शीर्षक आहे घननीळ. घनघोर बरसले मेघ, घनघोर बरसले मेघ, नखशिखांत भिजली काया, नखशिखांत भिजली काया, हृदयातून सळसळती तुझ्या आठवणीच्या धारा, हृदयातून सळसळती तुझ्या आठवणीच्या धारा. वाळून कोरली स्वप्ने, वाळूत कोरली स्वप्ने, लाटेने वाहून नेली. का ऋतून बसला हा घननिळा तुझा हा तुकडा, का ऋतून बसला हा घननीळ तुझा हा तुकडा. स्मरणात गुरफटताना पाण्यात स्थिरावले पाय, प्रतिबिंबास पकडण्याचा का फसला हा डाव, का फसला हा डाव. आज दुःख बावरे मेघ, आज दुःख बावरे मेघ, झोडपून काढे वादळ. त्या आठवणींनाही का वाहून नेती दूर, त्या आठवणींनाही का वाहून नेती दूर. जळणाऱ्या पाऊसधारा, जळणाऱ्या पाऊसधारा, सरणावर चढण्याआधी, सरणावर चढण्याआधी शांत शांत बरसाव्या, शांत शांत बरसाव्या. गात गात पाऊस गाणी, गात गात पाऊस गाणी, प्रेमाच्या मिठीस तरसाव्या, प्रेमाच्या मिठीस तरसाव्या. धन्यवाद.